मी इंस्टाग्राम वरती एक व्हिडिओ अपलोड केलता। काल रात्री माझ्यासोबत एका मुलाने छेड काढली। त्याचं नाव बंटी ससाने म्हणून आहे। मी गाडी चालत होते, तो गाडीच्या माझ्या सोबत चलत होता आणि मग त्यांनी मला घाण बोलला, ते मी बोलू पण नाही शकत। आणि त्याच्यानंतर मी इंस्टाग्राम वरती रील अपलोड केली। त्यावेळेस मला हिने पण कॉन्टॅक्ट केला। हिच्यासोबत पण सेम कृत्य झालं जे माझ्यासोबत झालं। त्याच दिवशी माझ्यासोबत संध्याकाळी झालं, हिच्यासोबत सकाळी झालं। जसं सानिका म्हणते तसं माझ्यासोबत पण दुपारच्या सुमारास ते कृत्य झालं। काल रात्री मला तिची इंस्टाग्रामची रील बघायला भेटली, त्याच्यामुळे मी तिला कॉन्टॅक्ट केला की तुझ्यासोबत जे झालं आहे ते माझ्यासोबत सुद्धा झालं आहे। आणि मग आम्ही दोघींनी मिळून पोलिसांशी कॉन्टॅक्ट केला। थँक्स टू LCB च्या ब्रँचमुळे आम्ही सकाळी त्यांना फक्त रीच केलं। त्यांनी 2 ते 3 तासात त्यांचं काम पूर्ण केलं व आम्हाला लगेच न्याय मिळवून दिला। आणि अशा वेळी तुमच्याकडे कोणता नंबर नसेल तर तुम्ही 112 ला फोन करून तुमची काय कंप्लेंट आहे तुम्ही त्यांना सांगू शकता। थँक्स टू अहिल्यानगर जिल्हा पोलीस। आज सकाळीच एक मुलगी माझ्याकडे आली आणि तिने सांगितले की तारकपूर बस स्टँडच्या समोरून एका बाईकवाल्याने तिला फॉलो केलं आणि चुकीचे शब्द वापरले। त्याचबरोबर तिने असंही सांगितलं की अजून एका मुलीची छेड काढलेली आहे आणि त्या मुलीने इन्स्टावर आवाहन केलं होतं की या मुलाला शोधायला मदत करा। ते बघून मग आम्ही सुमोटो त्या मुलाचा शोध घेतला आमचं तांत्रिक कौशल्य वापरून आणि त्याला पोलीस स्टेशनला आणला। नंतर मुलींच्या फिर्याद घेऊन त्यांचे गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत। याद्वारे मी असंही नागरिकांना आवाहन करतो की अशा पद्धतीने महिला मुलींची छेडछाड काढत असेल तर त्यांनी त्वरित आमच्याशी संपर्क साधावा। त्यासाठी आपण 112 वर पण कॉल करू शकता, आमच्या नियंत्रण कक्षाला कॉल करू शकता किंवा गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना कॉन्टॅक्ट करू शकता। आपली त्वरित दखल घेतली जाईल। आपल्यावर अन्याय करणाऱ्या किंवा मुलींची छेडछाड करणाऱ्याची गय केली जाणार नाही।